तर आज आपण बनवूया मस्तपैकी अशा चविष्ट, कुरकुरीत आणि झटपट होणाऱ्या आणि महिनाभर टिकणाऱ्या पापड्या। तर त्यासाठी इथे मी घेतलेले आहे पाऊण वाटी रवा, 2 चमचे दही घेतलेलं आहे, त्यामध्ये पाणी टाकून मी हे मिश्रण अर्धी वाटी तयार केलेलं आहे। हे मिश्रण जे आहे ते रव्यामध्ये टाकून एक 10 मिनिटं आपण भिजत ठेवूया। 10 मिनिटं झाले की रवा छान हे बघा अशा पद्धतीने फुलून येतो आणि नंतर त्यामध्ये आपण टाकूया अर्धी वाटी बेसन पीठ आणि 1 वाटी इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। हवं तर तुम्ही त्यात मैदाही वापरू शकता। आणि त्यानंतर आपण इथे टाकलेला हळद, लाल तिखट, मीठ आणि ओवा, 2 चमचे तेल टाकून हे सर्व मिश्रण जे आहे ते व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे। अगोदर मिक्स केल्यानंतर त्यानंतर आपण त्यात पाणी टाकून त्याचा छान घट्टसर असा गोळा तयार करून घेऊयात। फार सैल आपल्याला हा गोळा नाही तयार करायचा आहे, घट्टच ठेवायचा आहे। त्यानंतर इथे आपण त्याच्या अशा लाट्या तयार करून घेऊयात। जशी आपण पोळी करतो तशा पद्धतीने आपल्याला इथे पोळी त्याची तयार करून घ्यायची आहे आणि तुम्हाला हवं त्या आकारात तुम्ही ते कट करून घेऊ शकता। तर मी ते छोट्या छोट्या आकारातच कट केलेले आहे आणि जो काट्याचा चमचा असतो त्याने मी इथे त्याला छिद्रे पाडून घेतलेले आहे, जेणेकरून ती पुरी जी आहे, पापडी जी आहे ती फुलणार नाही आणि छान क्रिस्पी होईल। तर हे बघा मी इथे अशा पद्धतीने तयार केलेले आहे। तुम्ही त्रिकोणी, चौकोनी तुम्हाला हवं त्या आकारात तुम्ही ते तयार करू शकता। तर अशा पद्धतीने बघा त्याला टोचे करून घ्यायचे आहेत आपल्याला आणि मीडियम गॅसवरती आपल्याला छान फ्राय करून घ्यायचे आहे। ते खूपच छान क्रिस्पी अशा तयार होतात या आणि अगदी महिनाभर टिकतात। तर हे बघा मीडियम गॅसवरती आता हे सर्व छान आपण फ्राय करून घेणार आहोत। बघा किती छान रंग आलाय त्याला, मस्तपैकी अशा खुसखुशीत इथे पापड्या तयार आहेत। त्यावरती आता चाट मसाला टाकून घ्यायचा आहे। तुम्हाला हवा असेल तर तुम्ही थोडंसं लाल तिखट किंवा आमचूर पावडर ते सगळं असं टाकून घेऊ शकता। मस्त अशा चटपटीत लागतात ह्या पापड्या। हे बघा छान क्रिस्पी पण झालेले आहेत आणि अगदी महिनाभर टिकतात। चला तर मग रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। चॅनलला नवीन असाल तर